सर्व्हर डाऊन असल्यामुळे रेशनवरील धान्य वितरण रखडलेलं आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी जे काम 5 मिनिटात होणारं 1 मिनिटात होणारं त्याला 15 मिनिटं 20 मिनिटं कधी अर्धा तास लागत आहे। सर्व्हर डाऊन आहे त्यामुळे जी पॉश मशीन आहे त्यावर काम करताना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो आहे आणि ग्राहकांच्या रांगा आपण बघू शकतो। नागपुरातील स्वस्त धान्य दुकानाबाहेर या ग्राहकांच्या रांगा लागलेल्या आहे। एरवी लगेच 1 मिनिटात काम होतं कारण की ही पॉश मशीनवर थंब दिला की तुमचं धान्य वितरण होतं, परंतु आता सर्व्हर डाऊन आहे त्याचा फटका बसतोय। सर काय त्रास होतोय तुम्हाला? त्रास असं उद्या काल पण आम्ही येऊन गेल्या आणि आज पण आले, आमचे कामधंदे चाललेत आणि वरतून आम्हाला असं लाईन लागून इथं उभं राहावं लागले। 5-10-15 मिनिटाचं काम एका घंट्यात। आता सकाळी 10:30 वाजतापासून आलेलो सर मी, आता बघा टाईम काय व्हायले। अशानं आमचे कामधंदे पण चाललेत ना, असं होईल। आणि इकडे हे घेणं आम्हाला लई महाग पडायले राशन दुकान, काय करणार? याची काही व्यवस्था करून दिली तर चांगलं होईल सर। मावशी काय अडचण गणपति नगर मैं गणपति नगर से आई तो दूर से, इतने देर से खड़ी हूँ वहाँ पे। काय म्हणतात? तो आना जाना तो नहीं पुराएंगे ना उनको, तो भी खड़े हैं लेने के लिए। अब फिर भी अगर वो मशीन में थंब नहीं लगेगा तो फिर टाइम कितना हो जाएगा उनको आने जाने का। बस से आते वो। मावशी काय अडचण होत आहे? अडचण काही नाही, आता त्यांना त्रास होऊन राहिला तर आपल्याला पण सहन करावं लागेल थोडंसं। काय सहन करताय तुम्ही? उशीर होतोय, उशीर लागतो? हा उशीर तर लागतो, मी पण काम करून येते स्वयंपाकाचं, स्वयंपाक 2 घरचं काम करून येते मी। येते वेळ पाहून मग निघून जाते, मग काय करणार तू, दुसरं काय, त्रास तर होतोच ना। रेशन दुकानदार आहे अग्रवालजी, त्यांना विचारूया नेमकं काय काय अडचण आहे। आता तुम्ही या पॉश मशीनवर, ही पॉश मशीन आहे आणि सगळ्यात मोठी डोकेदुखी हीच पॉश मशीन ठरतं आता, कारण की सर्व्हर डाऊन आहे त्यामुळे 1 मिनिटाचं काम 5-5, 10-10, 15-15 कधी 1-1 तास लागते। सर काय अडचण आहे? साहब सबसे पहली मुख्य बात यह है, पीओएस मशीन सरकार ने लगाई लोगों के बायोमेट्रिक करके अनाज देने के लिए। मशीन से काम में गति मिलना चाहिए, उल्टा मशीन से हमारा काम काफ़ी स्लो हो रखा हुआ है। इसमें अभी क्या हो रहा है? अभी इसमें बार बार हमको सर्वर स्लो है। एक ग्राहक को जहाँ हमको 1 मिनट में होना चाहिए वहाँ 20-20 मिनट लग रहे हैं। इसके कारण दुकान में लंबी लंबी लाइन लग रही है और लोगों को लाइन लगने के कारण लोगों का समय वेस्ट हो रहा है, जिसका हमसे मुंह बजाई हो रहा। ये देखिए आपके सामने ट्रांजैक्शन अपलोड रिक्वेस्ट टाइम आउट लिख के आ रहा है। ये करने पे हमें फिर से इनका अंगूठा लेना पड़ेगा। एक व्यक्ति का 20-20 बार अंगूठा लेना पड़ रहा हमको। नक्कीच हे बघा या ठिकाणी यांनी थंब लावला, परंतु ट्रान्झॅक्शन अपलोड रिक्वेस्ट टाइम आउट दाखवत आहे। याचा अर्थ असा आहे की तुम्हाला ते काम परत करावं लागणार आहे आणि दुकानदार सांगतायत की एका व्यक्तीला 20-20 वेळा आपला थंब लावावा लागतो, त्यानंतर धान्य मिळतं। म्हणजे वेळखाऊपणा आहे आणि याचा परिणाम म्हणजे रेशन दुकानामध्ये लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। त्याचं कारण ही मशीन आहे, नेटवर्क नाही, सर्व्हर डाऊन आहे, टाइम आउट दाखवत आहे। त्यामुळे प्रचंड मनस्ताप जे स्वस्त धान्य दुकानात येतात त्यांना सहन करावं लागतं। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।